पुण्यातील शरद मोहोळ हत्याकांड प्रकरणात अटक सत्र आणि आरोपींची मालिका सुरूच आहे। पुणे पोलिसांनी शरद मोहोळच्या हत्याकांडानंतर आतापर्यंत तब्बल 24 आरोपींना अटक केली आहे। पहिल्यांदा या प्रकरणात रविवारपर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली होती। यानंतर नवी मुंबईतून रविवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करताना नव्यानं 11 जणांना ताब्यात घेतल्यानं या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 24 वरती जाऊन पोहोचली आहे। शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मध्यरात्री विठ्ठल शेलारसह 11 जणांना ताब्यात घेतलं। पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे। त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे। हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लवकरच पोलिसांच्या अटकेत येणार असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। मागील 2 दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते, मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते। अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। त्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली। दरम्यान या प्रकरणात आता हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। शरद मोहोळच्या हत्येच्या कटातील सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे। जर्मन बेस्ट बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्येचं शरद मोहोळ हत्याकांडाशी कनेक्शन असल्याचा दावाही करण्यात येतोय। मिलिंद एकबोटे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे। 28 जानेवारी रोजी पुण्यात मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे। किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूडपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे।